तर इथे ना मी कालच्या व्हिडिओत खलासनी मसाला कसा बनवायचा ते बनवून दाखवलेलं होतं. तर बऱ्याच जणींना ना मसाला आवडला पण आणि खूप जणींनी ऑर्डर पण केला आणि कमेंट्स होती की गिरणीमध्ये कसं दळायचं ना ते दाखवा म्हणून. तर इथे ना पुढे मी दाखवते तुम्हाला गिरणीमध्ये कसं दळायचं ते. आणि ना खलासनी मसाला म्हणजे ज्यांनी घेतला ना तर म्हणजे खरंच जर घेतला ना आणि बनवला पण ना जर घरी तर एवढा भारी लागतो. तर तुम्ही खलासनीमध्ये फक्त पिवळं मटण जर शिजवून खाल्लं ना तर त्याच्यानंतर तुम्ही जे आपली नॉर्मल धना पावडर असते ना त्याच्यामधलं तुम्हाला चिकन कधीच आवडणार नाही, कारण हे एवढं टेस्टी लागतं ना. आम्ही लहानपणापासून या खलासनी मसाल्यातलं खायचो तर एवढं भारी लागायचं. आणि साधं धना पावडरमधलं जर कुठं जर बाहेर खाल्लं ना ते पिवळं तर कधीच आवडत नाही. तर हे बघा या पद्धतीने ना गिरणीमध्ये टाकायचं. हे वेगळं भांडं असतं म्हणजे ते त्याला जोडावं लागतं असं काहीतरी असेल, मला पण माहीत नाही, पण मिस्टरांनी जोडलेलं होतं ते. आणि नॉर्मली आपण ते वरच्या बाजूने टाकतो दळण्यासाठी. तर असं काही आपल्याला दळायचं असेल तर हे पुढं असं भांडं जोडून आहे ना त्याला म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं दळण्यासाठी. आणि बाकीचं जर गहू बाजरी दळायचं असेल तर आपण ते नॉर्मली वरच्या साईडने तिथे ॲड करतो, तिथून दळतो. ते जो टप ठेवला आहे ना तिथं आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. तर या पद्धतीने दळायचं असतं ते. म्हणजे आता खारीक खोबरं किंवा बाकीचं असं काही हळकुंड वगैरे दळायचं असेल तर या पद्धतीने दळायचं. आणि तर त्या व्हिडिओत ना मी सहज म्हणजे नंबर दिला की कोणाला घ्यायचा असेल तर ऑर्डर करा. आणि मला वाटलं काय म्हणजे असं लगेच ऑर्डर येतील असं काही वाटलं नव्हतं, पण खूप जणांनी लगेच ऑर्डर केला मसाला, कारण की मसाला पण खूप छान आहे. आणि मला म्हणजे बरेच 4-5 वर्षापासून या मसाल्याविषयी विचारत होते तर त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी घेतला असेल. आणि जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर इथे स्क्रीनवर नंबर देते. आणि खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले स्क्रीनवर नंबर देते, तर व्हिडिओत मी नंबर द्यायचं पण विसरले होते. तर मग मी कमेंटमध्ये पिन केला होता, तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी नंबर देईल. कुणाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करू शकता. तर आता बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली होती, तर कांद्याला भाजायचे चालू होते. तर आता आपण कधी कधी चिरून कांदा पण भाजतो आणि या पद्धतीने शेगडी आहे तर याच्यावर छान असा कांदा भाजतो. तर मिस्टरांनी ना असे थोडेसे कट करून कांदे त्याच्यावरती भाजायला टाकले होते, पण नंतर मग मी या पद्धतीने खापा केल्या म्हणजे असं छान भाजलं होतं दोन्ही साईडने, पण व्यवस्थित आतमध्ये पण भाजतो. तर त्याच्यामुळं मग मी खापा करून त्याच्यावरती भाजून घेतला शेगडीवरती. आणि नंतर मम्मीने दळण पण करून घेतलं, कारण की बाजरीचं बरंच असं दळण लागतं बाजरीच्या भाकरी करण्यासाठी, म्हणजे तिकडे जत्रेसाठी. तर मग मम्मीने ते दळण वगैरे दळण केलं आणि मग नंतर सगळ्या गोष्टी दळवून घेतल्या बाकी सगळ्या. आता आहे ना आम्हाला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ना, आता रात्रीचीच आम्ही सगळी तयारी करून ठेवते. बाकी सगळं झालंय, पिठं दळून झाले, बाजरीचं दळण केलं होतं मम्मीने, पीठ वगैरे दळून झालं, कांदे वगैरे भाजून झाले, तो पण तो व्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला दुसऱ्या. आणि सगळी तयारी केली, आता मसाले तयार करून झाले, फक्त दळायचे अजून मिक्सरमध्ये. तर तो पण लॉग दाखवते. आणि काय याच्या आधीचा लॉग आहे ना अश्विनी ढोणे संगनमेर या चॅनलवर टाकलाय, तो पण नक्की बघा. आता इकडं विरू पण हेल्प करू राहिली बाई, लसूण वगैरे मिरच्या काढल्या, नाही कोथिंबीर काढली विरानी. विरा लसूण आहे बघा, लसूण सोलला, त्याच्यात कोथिंबीर टाकली. लय छान रेसिपी बाबूची माझ्या. दिवसभर मम्माकडे होती, आजी काय गेल्यावर लगेच मम्मा विसरली. तसं नाही, असं पकडायचं, असं पकडायचं, हा असं, हा अगं बाई सगळं जमत, लय मदत चालू आहे आजीला. हा हळूहळू करा, हाताला लागून नको देवा. किती हुशार आहे पाय ना. थोडं फोडून घेतलं, आता पाकळ्या बाजूला काढत. मम्मीच्या हातावर मेहंदी काढून दिली. पाय ना पण डिझाईन पण एक अशी अशी रे, एक अशी, एक अशी अशी, असे टिपके टिपके. इथं फुल हे काय कलाकार पोरगी बाई, भारी रंगली. राजन म्हणते धुवू नको, धुवू नाही नव्हती त्यात मम्मीला. धुवू विरू नको, हात धुवू आजीची मेहंदी बघितली का, रंगली तू काढली. तुझ्या हात दाखव, तू पण धुवून काढा ना. स्वतः खराब नाही होऊन देत हात, मग माझ्या हातावर काढायची मेहंदी. चल कुठे चालली ग, आली का ग चांगली. उद्या विराचं नाव म्हणून आजीच्या हातावर मेहंदी काढली. काय नाही बाई, मला मी तुझ्या हातावर छान मेहंदी काढतो. मी म्हणलं पेनने काढायला पेन दिल का बरं का, ती पेनने नाही छान येत, तीच काढ. आणि नखपालीस पण लागत होती, म्हणलं बाई ते नखपालीस तर नकोच, ती निघणारच नाही. चला धुवा. काय हे नाही आवडलं तुला का बर.
मग चांगले नाही कोणते घालू मग टी शर्ट घालू का बरं घालते हा बदलते ना 2 मिनिटं तर राहू दे थोड्या वेळ बदलते फूटवर पहिली विराज काय बदलायचे का काय बदलू सांग ना मला नाही समजलं काय बदलू हे कपडे बदलू का कसे घालू सांग मग मी घालते कसे घालू तुझ्यासारखे टी शर्ट घालू का घालते मग आता ना आम्ही रात्रीचं आता जेवण करतोय आज आम्ही ना साधा मसाले भात आणि अंडे उकडलेले आणि इकडं पसारा अजून तसाच आहे कोथिंबीर कापायचं चालू होतं आलं कापायचंय इकडे विराची भाजी बनवायची चालू आहे इकडे एवढं लसूण सोलून झालाय आधी ते थांब हलवायचं का विराची भाजी बघा लसूण कोथिंबीर धना पावडर कोणती भाजी बनवली बाबड्या तिखट टाकला ना तो ऍक्टिंग कर टाकायच्या ना अगो बाई तुझी मम्मी का परत आली का नको 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 नाही जायचं रात्र झालं तो दिली हालून तिला जाऊ दे तिला आता काढून तर आम्हाला उद्या जायचंय सकाळी लवकर आम्ही आवडतोय पण विरोडी मला काहीच आवडून नाही देते आहे ना मागू विरू म्हणते दिसते मला गे आता भरचर चालू आहे अजून लय पसारा आता जेवण केलं आम्ही किचनवर भांडे ठेवलंय विरा काहीच उचलू द्यायना मला फोन नको तर आता रात्रीचे 11 वाजले आणि ना आम्ही सगळी तयारी आत्ताच करतोय कारण की उद्या आम्हाला खूप लवकर जायचंय मसाला वगैरे सगळं आत्ताच बारीक करून घेतोय तर मिस्टरांनी आता कांदे भाजले आणि मी केव्हाची विरालाच नादी लावत होते केव्हाच मला व्हिडिओ शूट करायचा आहे पण विरू काहीच करू देत नाही तुम्हाला मी सगळं दाखवते आता बघा हे सगळे मसाले घेतले मिस्टरांनी उद्यासाठी मेल घेतलंय अंबारी चटपट मसाला कोथिंबीर मसाला मटन मसाला एव्हरेस्टचं किचन किंग हा कोणता आहे मिरची पावडर आहे अंबारीची मिरची पावडर घेतली त्याच्यानंतर हे बघा आता इकडे आहे ना इकडे हे घेतलंय खोबरं घेतलंय कांदा घेतलाय लसूण घेतलं आलं घेतलं कोथिंबीर घेतली हे सगळं बारीक करायचं आता पण हे बघा ही तयारी करून घेतली याच्यामध्ये काही कांदे न्यायचे म्हणजे कांदा लिंबू खाण्यासाठी परत हे एसूर घेतलाय तेल घेतलेलं आहे ते पत्रवाळ्या ग्लास आता या डब्यांमध्ये काही सामान असेल आता एवढं घेतलंय आता बाकीची तयारी चालू आहे सगळी आणि मी हे सगळे ना आता सगळं आता दळून घेणार आहे आताच रात्रीचं आणि मग आम्ही पहाटे उठून लवकर आवरून लवकर निघू आता हे दळायला सुरुवात करतो आम्ही आणि रेसिपीचा ना सेपरेट व्हिडिओ टाकायचा तर मग मी हे सगळं सामान तुम्हाला दाखवून घेते पूर्ण तसं रेसिपीचा सेपरेट तुम्ही व्हिडिओ बघा आता हे व्लॉगमध्येच येईल आणि मग सेपरेट आहे ना पूर्ण मापाप्रमाणे तुम्हाला रेसिपी दाखवल तर आता येते ना आम्ही खोबरं कांदा ते सगळं बारीक करायला घेतलेलं होतं आणि खोबऱ्यामध्ये आधी मी थोडंसं पाणी टाकून दळलं पण नंतर मिस्टर म्हटले बिना पाण्याचं बारीक केलं म्हणजे खराब नाही होणार म्हणून ते आणि म्हणजे होत होतं ते पूर्ण बारीक तर त्याच्यामुळं पाणी टाकायची पण काही गरज नव्हती खूप छान बारीक होत होतं खोबरं पण आणि इथं मग नंतर मिस्टरांनी ना कांदा वगैरे खोबरं ते सगळं बारीक म्हणजे चांगली पेस्ट वगैरे करून घेतली इथं बघा आलं लसूण पेस्ट करून घेतली कांदा पण बारीक करून घेतला आणि हे खोबरं ना बिना पाण्याचं वाटलं आधी आम्ही थोडं पाणी टाकून वाटून बघितलं होतं पण मिस्टर म्हटले म्हणजे खराब वगैरे होत नाही असं वाटलं तर आणि आता ना कंप्लीट 12 वाजून 6 मिनिटं झाले आणि मी बारीक करत होते पण मिस्टर म्हटले ते मी करतो बारीक पटकन तर मिस्टरांनी फास्टमध्ये बारीक करायचं चालू आहे म्हणजे मी तसंच केलं असतं पण तरी पण आता विरा गेली झोपायला मम्मी पण झोपली पप्पा पण झोपले आम्ही दोघं जागो बाकी सगळी तयारी झाली आमची फक्त आता हे मसाले बारीक करायचे आणि मग उद्या उठायचं आवरायचं आणि निघायचं तेव्हा 12 वाजले कंप्लीट 12 झाले आणि विरा उठून आली इकडं झोपायचं नाव घ्यायला येऊ का हां आता आमचं सगळं बारीक करून झालेलं आहे बघा कोथिंबीर बारीक केली खोबरं पण बारीक तुम्हाला आधी दाखवलं कांद्याची पेस्ट पण जबरदस्त कांद्याची पेस्ट खोबरं आलं लसूण पेस्ट हे सगळं आता आम्ही हे सगळं एवढी पेस्ट ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे ही पण त्याच्यामध्ये रात्रीचे 1:45 वाजलेले आणि इकडे बघा आता काही जागायचं कारण आहे का आणि लवकर उठायचं म्हणे मला उठायचंय ना उद्या यात्रा आहे आपली मग
आहे ना. पर हेडफोन बिडफोन घालून. आम्ही तुला डिस्टर्ब नको ना माझ्या आवाजाचं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.